जीवा आणि काव्याचं बोलणं मालिनीने ऐकलं। नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की मालिनी आणि काव्याचं बोलणं चालू असतंय। मालिनी तिला विचारते, मला खरं खरं सांग काव्या, तुझं लग्न अगोदर अफेअर होतं ना आणि ते आता सुद्धा चालू आहे? त्यानंतर ना काव्या म्हणते की हो, माझं लग्न अगोदर अफेअर होतं, पण आता ते चालू नाहीये। मालिनी म्हणते, अगं मी हे सगळं तुला का विचारतेय याचं कारण तुला माहितीये का? मला माहितीये तुझं सुद्धा लग्न मनाविरुद्ध झालंय, माझ्या पार्थचं सुद्धा लग्न मनाविरुद्ध झालंय ना। लग्नानंतर माझ्या मुलाच्या बायकोने चीट करू नये, त्याला फसवू नये, त्याचा साधेपणा, त्याचा भोळेपणा, त्याला धोका देऊ नये असं मला वाटतं। हे काय चुकीचं आहे का मला सांग? तेवढ्यात काव्या म्हणते की असं मी कधी म्हणालीये, पण तुम्हाला सांगते मालिनी काकू, तुम्ही पार्थची बाजू घेतली, तुमचा मुलगा आहे ना म्हणून, पण तुम्ही तुमच्या सुनेची बाजू घेतली नाही, कारण कायम सुनेची बाजू सोंगडी असते ना। हे ऐकून मालिनी म्हणते की काय म्हणायचंय तुला? त्यानंतर ना काव्या म्हणते की जर तुमची मुलगी असती आणि तिने असं केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? मालिनी म्हणते की मी तिचा कान पकडून तिला जाब विचारला असता। तेवढ्यात काव्या म्हणते की मग विचारा ना मला, विचारायच्या अगोदर सगळं काही जाणून घ्या, नाहीतर परत तुमच्याच अंगलोट येईल सगळं। मी तुम्हाला सांगते, मी काव्या आहे, जर माझी चुकी असेल तर मी स्वतः कान पकडते आणि नाक सुद्धा घासायला मी पुढे माग बघत नाही, पण माझी जर चुकी नसेल तर मात्र मी ऐकून घेणार नाही। मालिनीला हे ऐकून धक्काच बसतो। त्यानंतर न आपल्याला पाहायला मिळते की काव्या म्हणते की माझा भूतकाळ मी माग सोडून कधीच आलीये, आता माझ्या आयुष्यात कोणीही नाहीये। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की जीवा आणि काव्या किचन मध्ये असतात, त्यांचं बोलणं चालू असतंय। तेवढ्यात काव्या म्हणते की या भूतकाळाने आपला वर्तमान आणि भविष्य दोन्ही विस्कटून टाकलंय। तेवढ्यात जीवा म्हणतो की हे सगळं कोणालाही कळता कामा नये, आणि जर कळलं तर आपलं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होईल। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की किचनची लाईट कुणीतरी चालू केलीये आणि तिथे मालिनी आलेली असते आणि तिने जीवा आणि काव्याचं बोलणं ऐकलेलं असतंय। आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।